एंडोट्रॅकियल ट्यूब्स तर गोल्डन आहेत या फॉर रिलायबिलिटी फॉर प्रोटेक्शन, दुसरं काही नाही आहे. सुप्राग्लॉटिक एअरवे आहेत, परंतु जिथे रिस्क ऑफ ॲस्पिरेशन कमी आहे किंवा प्रेशर कमी आहे तिथेच तुम्ही टाकू शकता. अदरवाईज गोल्ड स्टँडर्ड इज सेफ सिक्युअर इज ET. नॉर्मल ETचा जो डायमीटर आहे कर्वचा तो आहे 140 म्हणजे 14 सेंटीमीटर आणि बिव्हेलचा अँगल आहे 40. तर पुन्हा इथे 4 ही फिगर प्रॉमिनंट आहे, 14 आणि 40. तुझं हे PT आणि APDT मॅच करतं, INR पण मॅच करतं. प्रोथ्रोम्बिन टाईम 14 आहे, APDT 40 आहे. B-वेल आहे, फॅसिलिटेट होतं इन्सर्शन, दिसतं ते जाताना, आणि नेझल पण मॉर्बिडिटी कमी होती. मर्फीज आहे, तर मर्फी सायंटिस्टच्या नावावरनं दिलं आहे, ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी पोर्ट. डिसॲडव्हान्टेज त्याच्यात काही फायब्रोटिक स्कोप किंवा फोर्सेप अडकू शकतो. मर्फीज आयन असेल तर त्याला मॅकगिल्स टाईप ट्यूब म्हटलं आहे, कारण की ज्या रबर ट्यूब होत्या ओरिजिनल मॅकगिल्स त्यांच्यामध्ये मर्फीज आयन होता. आता या रबर ट्यूबमध्ये दाखवलं पण ओरिजिनल याच्यात नव्हतं, म्हणून मॅकगिल टाईप ट्यूब, मॅकगिल्स टाईप ET म्हटलेलं आहे त्याला. कर्व झाला, याच्यात ±20 इकडे ±10 आहे, बिवेलमध्ये ±10 आहे, इथे ±20 आहे. मार्किंग ऑन द बिवेल साईड, कारण की आपण त्या साईडने बघतो. त्याची जी डार्क लाईन आहे ती व्होकल कॉर्डच्या खाली हवी आणि टिप करायनाच्या वर असायला हवी. तर त्याचे पूर्णपणे वेगवेगळं याचा चार्टच येतो ASTMचा. काय डिस्टन्स असायला हवं कफचं, कफ टू द एंड, आणि त्या ब्लॅक मार्कचं डेप्थ किती असायला हवी याचं पूर्ण चार्टच आहे. एक रफ गाईड आहे, ॲडल्टमध्ये 3 सेंटीमीटर प्रॉक्झिमल टू द कफ असला पाहिजे, 6 अँड अबोव. ब्लॅक ट्रान्सवर्स लाईन ईच सेंटीमीटरला आहे. नंतर कन्फर्मेटे युरोपियन मार्किंग CE मार्किंग असतं. टॉक्सिसिटीच्या मार्किंग आहेत, त्या रॅबिटमध्ये इम्प्लांट करून पण चेक करतात. तर रबर सॉफ्ट आहे, इलास्टिक आहे, त्याच्यामुळे अट्रॉमॅटिक आहे, परंतु त्याच्यामुळे ते किंक पण होऊन जातं. ॲडिक्वेटली रिजिड नसतं, स्टरलाइज केल्यावर चिपचिप होऊन जातं, फोल्ड होऊन जातं. PVC रिजिड आहे, त्याच्यामुळे ट्रॉमॅटिक आहे, परंतु PVC थर्मो कॅपॅसिटी दाखवतं, बॉडी टेम्परेचरला ते मोल्ड होऊन जातं. डिफिकल्ट टू इन्सर्ट, ट्रॉमॅटिक आहे, सॉफ्ट नसल्यामुळे. इनएक्सपेन्सिव्ह आहे, किंक नाही आहे, टफ असल्यामुळे, इरिटंट बिलकुल नाही आहे. याच्या स्टरलायझेशन नंतर इरिटंट असू शकतात, चोक होतात, ब्लॉक होतात, आणि वॉल थिक आहे यांची, इंट्राकफ प्रेशर जास्त आहे त्यांचा, लो व्हॉल्यूम हाय प्रेशर कफ आहे. नंतर सिलिकॉनाइज्ड ट्यूब आहेत, तर हे सिलिकॉन रबर म्हटलं पण हे रबर नाही आहे, PVCचीच ट्यूब आहे, त्याला सिलिकॉन कोटिंग केलं असतं, त्याच्यामुळे ते पर्लेसंट आणि ओपेक दिसतं. एक्सपेन्सिव्ह असते, परंतु त्याच्यामुळे ती ऑटोक्लेवला विथस्टँड करते आणि रियूज करता येते. सिलिकॉन ऑइल टू फॉर्म सरफेस मोनोलेअर, कोटेड असते ती. डायमीटर युजली ID मेजर केलेला असतो. करंट ट्रेंड आहे सध्या की स्मॉलर ट्यूब्स टाका. ॲडल्टमध्ये 8.5, फिमेलमध्ये 7.5. जास्त नॅरो टाकली की रेझिस्टन्स दिसतो, परंतु तो रेझिस्टन्स एकदमच ट्यूब खूपच छोटी असेल तरच, अदरवाईज एवढा इश्यू होत नाही. ट्यूब खूपच छोटी असली की मग कफ प्रेशर पण खूप द्यावं लागेल, की त्याचा कफ तेवढा तुम्हाला मोठा फुगवावा लागेल, त्याच्यामुळे जास्त प्रेशर होईल. लार्जर ट्यूबमुळे काय होतं, लार्जर सरफेस एरिया नाही, कफचं नाही, लार्जर ट्यूबमुळे लार्जर टच होतं त्याच्यामुळे इंजुरी, होर्सनेस आणि सोअर थ्रोटचा चान्स जास्त आहे. कफमध्ये पण तेच आहे, कफचा एरिया जर जितका जास्त टच होईल तेवढा जास्त तुमचा सोअर थ्रोटचा चान्स आहे.
कफ मोठा असेल तर त्याला फोल्ड असतात, मायक्रो ॲस्पिरेशन्सचा चान्स जास्त असतो. कफचा आधी करून घेऊ थांबा. लार्ज व्हॉल्यूम हाय प्रेशर कफ आहेत जे पण रबरचे आहेत. तर लो कंप्लायन्स थिक रबरमुळे तिथे काय व्हॉल्यूम कमी असतो, प्रेशर जास्त असतं. तर स्मॉल एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आहे, पण तो मग मोठा असल्यामुळे काय होतं, तो डिस्टेंड करतो ट्रकियाला, शेप खराब करतो, ओव्हर इन्फ्लेशन लागतं त्याचं. तर कॅपिलरी प्रेशर 30 ते 35 असतं. इस्केमिया होतो, त्याच्यामुळे स्टिनॉसिस स्कारिंगचे चान्सेस आहेत. पण प्रोटेक्शन चांगलं आहे, ॲस्पिरेशन नाही होत, सोर थ्रोट कमी होतं कारण की सरफेस एरिया कमी आहे, रबर इनएक्सपेन्सिव्ह आहे, इस्केमिक डॅमेज जास्त आहे. लो प्रेशर हाय व्हॉल्यूम जे आहेत हे थिन इलॅस्टिक PVCचा कफ असतो, त्याचा सरफेस एरिया जास्त असतो, त्याच्यामुळे सोअरनेसचा जास्त चान्स असतो. फोल्ड्स कम्प्लिटली जात नाहीत, त्याच्यामुळे मायक्रो ॲस्पिरेशन्स होतात. आणि ट्रकियल वॉलवर प्रेशर कमी, त्याच्यामुळे ट्रकिया एक्सटेंड होत नाही, त्याच्यामुळे इस्किमियाचे चान्सेस जास्त आहेत. डेडली इंजुरीज कमी आहेत. इंट्राकफ प्रेशर क्लोजली करस्पॉन्ड्स टू द ट्रकियल वॉल, ते एक आहे. सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यात मायक्रोकफचा आणखी थिन असतात त्या, तर त्याच्यामुळे तर आणखी कमी प्रेशरमध्ये तुमचं काम होऊन जातं. मायक्रोकफ ट्यूबचा जे कफ आहे तो सबग्लॉटिक एरियाच्या खाली असतो, मुद्दाम बच्चूसाठी बनवलेले आहेत त्या. तर थिन एरिया आपला क्रिकॉइड आहे त्याच्या खाली असणार ते, आणि त्यात थिन असल्यामुळे त्याचं प्रेशर आणखी कमी होतं. 10 सेंटीमीटरच आहे, फोल्ड नाही होत. त्याला मर्फी जायनाईट ठेवत आपण कारण की आपल्याला ती ट्यूब वर हवी असते. बच्चूमध्ये लेंथ कमी ठेवायची, मग त्याच्यामुळे कफ टाकला तर मग ते हे उडवून टाकतात मर्फीज आई. नायट्रस ऑक्साईड जर वापरला तर त्याच्यात ते डिफ्यूज होऊन व्हॉल्यूम वाढवून प्रेशर इन्क्रीज करू शकतं. तर पण ते पण डिपेंड करतं, परमिएबिलिटी किती आहे, सरफेस एरिया किती आहे, पार्शियल प्रेशर किती आहे, परंतु पॉसिबिलिटी आहे. आणि मेन प्रोटेक्शन आहे की कुठलंही कफ ओव्हर इन्फ्लेट करता येतो, त्याच्यामुळे कफ प्रेशर मॉनिटर कंपल्सरी आहे. कंटिन्युअसली करू शकता किंवा स्टार्टला, मिडला, एंडला. वेगवेगळ्या प्रकारचे कफ आहेत. फोम कफ आहे, तो नॉर्मली इन्फ्लेट राहतो, तो सक करून ठेवायचा, मग टाकल्यानंतर त्याला ॲटमॉस्फिअरला ओपन केलं की तो डायलेट होतो आणि प्रेशर क्रिएट करतो. तर याच्यामध्ये नायट्रसने फुगण्याचा काही चान्स नाही आहे. नंतर एक लांज कफ आहे. लांज कफ म्हणजे काय, दोन्ही साईडला तो फुगलेला आहे, तर इकडचं प्रेशर वाढलं तर ते इकडे ट्रान्समिट होतं, तर त्याच्यामुळे इंजुरीचा काही चान्स नाही आहे. तर तुम्ही फुगवल्यावर त्याचं जे काय 20-25 टॉर्क एवढं प्रेशर राहतं. प्रेशर रेग्युलेटिंग व्हॉल्व आहे, ते इकडनं तिकडे, तिकडनं इकडे प्रेशर शिफ्ट करत राहतं, म्हणून प्रेशर मोजायची गरज नाही. कफ प्रेशर किती असायला हवं, तर युजली 30 ते 35 तुमचं कॅपिलरी प्रेशर आहे. तर मिनिमम असायला हवं जेवढं तुम्हाला सी करण्याकरता आवश्यक आहे. लीक टेस्ट करून बघायची की APL हळूहळू ओपन करत जायचा, क्लोज करायचा, हळूहळू ओपन करत जायचा, बॅक दाबत राहायची, आणि जिथे आवाज येईल ती तुमचं ह्याचं प्रेशर आहे, सीलिंग प्रेशर आहे, मग तेवढंच द्या. आणि चिल्ड्रनमध्ये आणखी कमी द्या, बिटवीन 18 ते 25, 30 ते 35 कॅपिलरी प्रेशर आहे, त्याच्या खाली द्यायचं आहे. हायपोटेन्शनमध्ये आणखी प्रेशर पडतं, त्याच्यामुळे इस्किमियाचा चान्स वाढतो, म्हणून स्टील कमी द्यायला हवं. पिडियाट्रिकमध्ये 20 ते 25, ॲडल्टमध्ये, पिडियाट्रिकमध्ये आणखी खाली 15 ते 20 असं. आणि आपण बघितलं मायक्रोकफमध्ये ते 10पर्यंतच आहे. प्रेशर मॉनिटरिंग मॅन्युअली तुम्ही कफ दाबून करू शकता, तो पायलट बनून किंवा लॅरिंग्सला पाल्पेट करून, असं काहीतरी. कफ्ड वर्सेस अनकफ्ड ट्यूबची फाईट चालू आहे, परंतु सध्या ट्रेंड कफ्ड ट्यूबचाच आहे. त्यांचं म्हणणं होतं की क्रिकॉइड खालचा एरिया जो आहे तो नॅरोएस्ट आहे, तर मग कफमुळे इंजुरी येईल, पण तसं काही दिसून नाही आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कफ ट्यूब ती छोटी टाकणार तर रेझिस्टन्स वाढेल, पण त्याच्याने एवढा काही त्रास नाही दिसत आहे. उलट कफने चांगलं सेलिंग येतं आहे, आणि मायक्रोकफ ट्यूब पण आहेत,
फक्त कॉस्ट हाच एक इश्यू आहे. कफचा ॲडव्हान्टेज आपण बघितलं ते काय ॲस्पिरेशन नाही होत, इन्फ्लेशन प्रेशर जास्त येतात, लीक नसतात, त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपरली मॉनिटर करू शकता प्रेशर आणि गॅसेस, टायडल व्हॉल्यूम, सगळं काही. हे फॉर्म्युलाज आहेत. बघा, लीक टेस्ट तेच 20 ते 25 असायला हवं पिडियाट्रिकमध्ये, आणखी कमी असायला हवं. पिडियाट्रिकमध्ये काय, थोडंसं जरी ल्युमेन वाढलं तर रेझिस्टन्स त्यांचा खूप वाढून जातो. त्यांचा एरिया सगळ्यात नॅरोएस्ट रिकॉर्ड आहे, पण ही जुनी अंडरस्टँडिंग आहे. तर कफ्ड अनकफ्डचे वेगवेगळे फॉर्म्युला आहेत. तर बिलो 6 इयर, अबव 6 इयर 3 + 3.5, 4 + 4.5, आणि नंतर मॉडिफाईड कोल आहे 4 + 4. कफ्डसाठी मग हा काही नाही 4 + 3 ऑड, म्हणजे वेगवेगळ्या डिसिमिलर एरिया टाकलेला आहे, किंवा 0.5 to 1 mm लेस दॅन अनकफ्ड. हा जो आहे मॉडिफाईड कोल अबव 2 इयर आहे. बर्थला 3.5 किंवा 3 वापरतो आपण. 3 फॉर एज ऑफ 3 आणि 3.5 फ्रॉम 3 मंथ to 9th मंथ, किंवा सेम विड्थ ॲज द डिस्टल फॅलेंक्स ऑफ द लिटल फिंगर. आणखी एक आहे 3.5 बर्थला आहे, 5 वर्षाला 5, 10ला 6, 15ला 7, 5-5च्या गॅपने, 5ला 5, पुढचा आला 6, 6ला पुढचा आलं 10, 10ला 6 आणि 15ला 7 असं, आणि मग मधात तुम्ही डिवाईड करून टाकू शकता. मग पुन्हा डेप्थचे पण फॉर्म्युला आहेत. युजली ID × 3 इज युअर डेप्थ, ID × 3 इज युअर नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब, RT ट्यूबची साईज. कफ प्रेशर बघून झालं, कफ अनकफ बघून झालं. ट्यूब लेंथ, तर ऑस्कल्टेशन करूनच बघायचं आहे, एंडोब्रॉन्कियल नाही जायला पाहिजे. तो युजली मार्क दिलेला असतो, किंवा आपण ID × 3 असं मोजतो, किंवा मग पुन्हा त्याचे पण फॉर्म्युला दिलेले आहेत, जसं की लेंथ एज/2 + 12, हाफ + 12 सेंटीमीटर ॲड करायचे ते. एंडोट्रॅकियल कनेक्टर्स आहेत हे मॅकगिल कनेक्टर्स. फक्त त्यांचा इश्यू आहे की मग वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळे लागतात, सेम तुम्ही ते कनेक्ट नाही करू शकत. कर्व देण्याकरता हे वापरले जातात मॅकगिल कनेक्टर. ओरल